लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता भावना सगळ्या पत्रकारांसमोर गाडेपाटलांची पोल उघडी करून तिथून निघून गेलेली असते. तिने सांगितलेलं आहे की मला किचनमध्ये काहीही बनवायला आणि जायलासुद्धा परवानगी नाही आहे. मी यांच्या अन्नपाण्याला आणि पाण्यालासुद्धा शिवू शकत नाही अशी मला त्यांनी तंबी दिलेली आहे. त्याच्यामुळे माझा इथे फार मानसिक छळ करत आहेत असं म्हणून भावना तिथून निघून जाते. आता मात्र पत्रकारांमध्ये खूप मोठी कुजबूज सुरू झालेली असते की हे गाडे पाटील खरंच खूप वाईट आहेत. त्यानंतर मात्र नीलांबरी आता पटकन माईक घेते आणि म्हणते की मी नीलांबरी अधिराज गाडे पाटील या घराण्याची मोठी सून आहे आणि आत्ताच जे भावनाने काही सांगितलेलं आहे ते गैरसमजातून झालेलं आहे. अगोदर पूर्वी या घरची सून होणार होती आणि अचानक भावना झालेली आहे. त्याच्यामुळे तिला मदत गुणाजीरावांनी केलेली आहे. गुणाजीरावांनी तिचे कान भरलेले आहेत. ते आता आमचे कट्टर विरोधक झालेले आहेत. त्याच्यामुळे भावनाचा गैरसमज झालेला आहे आणि हे सगळं ती गैरसमजातून बोलत आहे. तिला अशी कोणतीही वाईट वागणूक इथे दिली जात नाही आहे. तर आम्ही तिला किचनमध्ये जाऊ नकोस कारण की ती नवी नवरी आहे आणि आमच्याकडे भरपूर सारे स्वयंपाकी आहेत. त्यामुळं तिला काम करायची गरज नाही आहे. पण तिने वेगळाच त्याचा अर्थ करून घेतलेला आहे. त्यानंतर तिला देव 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 आणि जागरण गोंधळ होईपर्यंत निर्जळी उपवास धरायला सांगितला होता. मी सुद्धा हा निर्जळी उपवास केलेला होता, पण त्याचा अर्थ तिने वेगळाच घेतलेला आहे. तर मी सुद्धा या घरची मोठी सून आहे आणि ह्या चालीरीती परंपरा मी सुद्धा पाळलेल्या आहेत. मला इथे अगदी मोकळेपणाने वागवलं जातं. इथे माझ्या भावनांचा आदर सत्कार सन्मान ठेवला जातो. मला इथे कसलाही त्रास दिला जात नाही. हे ऐकल्यावर मात्र आणि मी यातलं सांगितलेलं सगळं अगदी खरं आहे. हे ऐकल्यावर सिद्धू नीलांबरीकडे पाहतच बसतो की ही वहिनी किती खोटारडी आहे. रंग बदलू गिरगिटसारखा तिने रंग बदललेला आहे आणि भावना मॅडमबद्दल तिने सगळं खोटं पत्रकारांसमोर सांगितलेलं आहे. याची शिक्षा सिद्धू नक्कीच नीलांबरला देणार आहे. पण घरातले सर्व आजी आणि संपतराव मात्र म्हणतात की खरं आहे, तूच आमची मोठी सून आहेस. तू आज तुझ्या मोठ्या सुनेचं कर्तव्य पार पाडलेलं आहेस. आजी गाडे पाटील आणि रेणुका तर प्रचंड नीलांबरीवर खुश झालेले असतात. काय आता भावनाला या झाल्या प्रकाराची शिक्षा आजी काय देणार हे पाहत आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल.